अभी मजा आएगा ना भिड़ो. तर राम मंडळी, मराठी मम्मी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि इथं थोडंसं काम होतं, त्यामुळे आपण राजधानी साताऱ्यात आलेलो. आणि तिथं आल्याबरोबर भावाला भूक लागली, म्हणून भाऊ म्हणला कुठेतरी काहीतरी खायला जायचं. भावाला म्हणलं ठीक आहे, आपण काहीतरी खायला जाऊ. म्हणून आता 7 स्टार सिनेमा हॉलच्या बाहेर आलो आणि इथून आता खाली थोडंसं गेलं की राजवाडा स्पेशल भेळ भेटते. मग भावाला म्हणलं भेळ खायचो. भाऊ पाणीपुरीचा शौकीन आहे, मग काय तिथं आपण पाणीपुरी खायला जाणार आहे. एकदम क्वालिटी शॉप आहे. चला तुम्हाला पण दाखवतो आणि तुम्ही पण या. चला. आणि मग काय आम्ही थेट निघालो की त्या भेळच्या शॉपच्या दिशेने. आणि इकडं जसं शॉपवर पोचलो तसा विषय हार्ड होता की श्री राजवाडा भेळ. तिथं गेल्या मग काय भावाला म्हणलं आधी मेन्यू कार्ड बघून आपण ऑर्डर द्यावी. तर त्यांनी बाजूलाच तिथं छोटासा फलक लावला होता. मग काय तो फलकच वाचून घेतला. त्यांनी त्या फलकावर त्यांच्या सगळ्या व्हरायटी लिहून टाकल्या होत्या. मग काय त्या व्हरायटी वाचून काढल्या. जसं त्यांच्या त्या व्हरायटी पूर्ण बघून झाल्या तसं एकदम क्वालिटीच वाटलं. कारण की इकडे हे अनेक पदार्थ भेटणार होते. बऱ्यापैकी 24 का 25 पदार्थ त्यांच्याकडे होते. मग काय भावाला म्हणलं काय घ्यायचं, तर भाव आपला पाणीपुरीचा शौकीन. भावानं लगेच सांगितलं पाणीपुरीच मागव. मग काय लगेच काय न बघता डायरेक्ट त्यांच्याजवळ गेलो. तर राम मंडळी, अशा प्रकारे आपण शॉपवर पोहोचलोय आणि आता शॉपवर आल्यानंतर आपण तिथं बाजूला त्याचे शॉपचे ओनर आहेत, त्यांना विचारूया नक्की त्यांच्या शॉपमध्ये स्पेशल काय काय भेटते आणि कोणकोणत्या डिशेस त्यांच्यापाशी उपलब्ध आहेत. तर चला त्यांना विचारूया. तुमच्या शॉपला काय स्पेशल आहे म्हणजे असं? आमच्या इथे स्पेशल श्री राजवाडा भेळ आहे. भेळचे आमच्याकडं 14 प्रकार आहेत. पाणीपुरीचे 12-13 प्रकार आहेत. इथे त्या व्यतिरिक्त चीज, लस्सी, ताक, चीज भेळ, चीज दाबेली पण आपल्याकडे असते. मटकी दाबेली, म्हणजे टोटल मिळून काहीतरी आपल्याकडे 24 प्रकार आहेत. 24 प्रकार यांच्याकडे बऱ्यापैकी जर टोटल बघायला गेलं ना तर 24 प्रकारचे फूड यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि बऱ्यापैकी यांच्याकडे स्वच्छता वगैरे मेंटेन करूनच बऱ्यापैकी प्रोडक्ट तयार केले जातात. तर चला आपण ते एखादं प्रोडक्ट ऑर्डर करूया आणि ते कसं येते बघूया. चला. पाणीपुरी ठीक आहे, मग 2 पाणीपुरी करता. जसं इकडं पाणीपुरीची ऑर्डर दिली तशी ताईंनी इकडं लगेच पाणीपुरी तयार करायला सुरुवात केली. मग काय थोडंसं त्यांचा पण व्हिडिओ घ्यायला सुरुवात केला आणि ती कसं बागानी बुड. स्पेशल पाणीपुरी, स्पेशल राजवाडा स्पेशल पाणीपुरी खाऊन बघा, टेस्ट करायची. हा. आणि अशा प्रकारे आपण राजवाडा स्पेशल पाणीपुरी घेतली, तर त्याची टेस्ट कसं आहे ते पण बघूया. चला बाजूला बसून घेऊ. आणि आता एवढ्या वेळेच्या प्रतीक्षेनंतर आता राजवाडा पाणीपुरी आपल्या हातात आली होती आणि तिला घेऊन आपण टेबलाकडे आलो होतो. मग काय त्याच्या लगेच आपण त्याचा थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणला, कारण की तिला एवढं भारी सजवलं होतं की काय बोलायलाच नको. विषय हार्ड करून टाकला होता. तर मंडळी, अशा प्रकारे आपण हॉटेल राजवाडा स्पेशल पाणीपुरी मागवली आणि आता त्याची टेस्ट कशी आहे ती पण बघूया. तर चला ती टेस्ट करून बघूया. एक नंबर टेस्ट आहे. एकदम क्वालिटी अशी पाणीपुरी तयार केलेली आहे. आणि त्यात जे त्यांनी वर हे ऍड केले ना, काय म्हणतात त्याला, म्हणजे फरसाणा वगैरे, ते एकदम भारी वाटतंय. ते लाजवाब आहे. आणि तुम्हाला तर इथं व्हिजिट द्यायची असेल ना तर पत्ता एकदम सोपा आहे. 7 स्टार सिनेमा हॉल, त्यापासून थोडंसं खाली आलं की इथं यांचं शॉप आहे. कधी पण येऊन शॉपला व्हिजिट द्या. एकदम भारी असे प्रोडक्ट यांच्यापाशी भेटतात.